वैजापूर खंडाळा येथे जिल्हा परिषद सदस्य माननीय संजय पाटील निकम यांचा जनता दरबार आयोजित विषय कृषी विभाग, महसूल विभाग, पशुवैद्यकीय विभाग, महावितरण विभाग, घरकुल विभाग, शेततळे, गाय गोठे यावर चर्चा। स्वच्छ उद्देश ठेवून त्यांनी हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी घेण्याचा मानस ठेवलेला आहे। त्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या वतीने एक छोटेखानी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण घेत आहे। तर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य श्री विलास नाना यांना मी अशी विनंती करतो की ते आदरणीय संजय निकम यांचा त्यांनी सत्कार करा। यानंतर साजिद भाई यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमचे मित्र हसन भाई यांचा सत्कार करावा। यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समितीचे सभापती, माजी सभापती प्रकाशजी शिंदे साहेब यांचा सत्कार बाबूराव भाऊ यांनी करावा। पंचायत समिती सभापती राहिलेले आहे। यानंतर विस्तार अधिकारी पंचायत राठोड मॅडम यांचा सत्कार मी स्वतः करतो। तसं बघितलं तर या ठिकाणी सगळ्यांचा सत्कार करणं गरजेचं आहे, पण मी सर्वांचा शब्द सुमनाने सत्कार करतो आणि उपस्थित या ठिकाणी MSCB चे असिस्टंट यांचा सत्कार योगेश पवार करीत आहे। पशुधन अधिकारी यांचाही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे। कृषी सहाय्यक मॅडम राईन मॅडम यांचाही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे। या ठिकाणी उपस्थितांना विनंती आहे की कृपया त्यांनी सभागृहात येऊन बसावं। जागा भरपूर आहे आणि वेळ पण आपल्याला भरपूर द्यायचा आहे। पोटा करण्यासाठी यांना 8 दिवसाला चक्कर द्यावं लागतं। त्या गावाला चक्कर येतो, 8 दिवसातून एकदाच पाणी त्यांना जातं। आपल्याला ते हप्त्यातून 2 वेळेला द्यायचं आहे किंवा 3 वेळेला द्यायचं आहे। तर त्याच्यासाठीचे तुम्ही काय करा, ग्रामपंचायतला व्हिजिट करा, ग्रामसेवकाशी चर्चा करा, जिथं मूळ सोर्स आहे तिथं जाऊन या, तिथलं पाणी आपल्याला कसं स्वच्छ करता येईल, तिथं काही करता येईल का, किंवा आपल्याला एक तात्पुरतं जर आपल्याला पिवळेपणा कमी करायचा असेल तर आपण समजा 20 बाय 20चा गड्डा करायचा बाजूला, त्याच्यामध्ये आपण दगड वाळू भरायची, त्या गड्ड्यामध्ये पाणी फिल्टर तिकडनं पाईप टाकून त्या गड्ड्यात पाणी घ्यायचं आणि त्या गड्ड्यातून फिल्टर करून हे असं नॅचरल फिल्टर करून इकडे पाठवायचं। म्हणजे जे अशुद्धपणा आहे तो कमी होईल, म्हणजे एकदमच चांगलं येणार नाही, परंतु थोडंसं फिल्टर होऊन जे आता एकदम पिवळं येतं तर थोडंसं बऱ्यापैकी येईल, जे तोंडात धरता येईल किंवा अंगावर घेता येईल अशा प्रकारचं पाणी। आज जे पाणी येतं ते अजिबात वापरण्यायोग्य पाणी नाही आणि त्याच्यामध्ये त्याच्या तपासण्या पण करायला आपण सांगतोय, डॉक्टरला सूचना देऊ आणि त्या तपासणी। इथं वैद्यकीचं पण आलंय, वैद्यकीला आपण उपकेंद्राला पत्र लिहिलं नव्हतं का, पण मी इथं कोणतरी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं ना। बरं, तर ते पण आपण तपासणी करायला सांगू आणि भविष्यामध्ये यांना 2 दिवसातून हप्त्यातून 3 वेळेला पाणी कसं देता येईल एक योजना तयार करा, मलाही सांगा, वरिष्ठ पातळीवर आपण त्याला मंजुरी घेऊ आणि त्यांचा कायमचा प्रश्न मार्गी लावू। लक्षात आलं? कधी भेट देता तुम्ही ग्रामपंचायतला?
नाही कधी देता त्यांना वेळ सांगून द्या ना. मी स्पीकर ऑन केलेला आहे. अहो आज गुरुवार आहे, गुरुवार आहे, आता सोमवार काय करायचा, पिण्याच्या पाण्याची टंचाई चालू आहे, उद्याला भेट द्या त्यांना. कुठं तुम्हाला कोणी जेई असेल ना, असिस्टंट जेई असेल ना, मग जेईला पाठवा. त्याला तुम्ही सूचना द्या. मी जे जे तुमच्याशी बोललो त्या सगळ्या सूचना द्या. 90 दिवस शासनाकडे पैसे नसल्यामुळे आपल्याकडे ते पैसेच पडले नव्हते, त्याच्यामुळे काम सुरू झाले नाही आणि आमचे ते डिलीट झाले. आता नव्यानं आम्हाला रोजगार हमीचे पैसे पडतील कसे हे तुम्ही सांगा. तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण प्रश्न हा एमआरजेचा आहे, त्यामुळे मी ह्या प्रश्नावर तुम्हाला उत्तर देऊ शकणार एमआरजेचा नाही. मी रमई आवास योजनेच्या घरकुलाच नाही. दादा आपण 1,20,000 रुपये आपण काय करतो, सर्वप्रथम अग्रिम 15,000 रुपये हप्ता तुम्हाला देतो. त्यानंतर तुम्ही एक मॅन्डेज काढायचे. त्यानंतर आपण दुसरा हप्ता 45,000चा देतो. त्यानंतर तुम्ही एक मॅन्डेज काढायचे. त्यानंतर आपण तिसरा 40चा देतो. त्यानंतर तुम्ही मॅन्डेज काढायचे आणि फायनल घरकुल झाल्यानंतर आपण 20,000 देतो. जे 1,20,000 रुपये आपण घरकुलातून देतो आणि जे तुम्ही मास्टर भरलेले त्याचं पेमेंट हे एमआरजेसी विभागातून येतं. जे त्याचे जे मॅन्डेजचे जे पेमेंट क्रेडिट होतं त्याच्यासाठी आपल्याला एमआरजेसी विभागातूनच ते बघावं लागतं. काय करता येईल समजा एमआरजेसीचे पैसे न निघता बाकीचे घरकुलाचे पैसे निघतील. हो, बाकीचे निघतील सर. बाकी ते पैसे गेले मग समजा. जो तुमचा दोष आहे ते गेले पैसे. नाही आता आपण या तालुक्याचाच दोषी साहेब. ते पैसे सर्वांना पडले. त्याच्यामध्ये 93 लोक असे होते तर त्यांना पैसे पडले नाही. त्याच्या 93 पैकी 24 लोकांचे आपण वारसाच्या कारवाईसाठी प्रस्ताव दिला. 24 गेले. आता त्याच्यामध्ये 54 लोकांना पैसे पडले. काहीच 1-2 दिवसात पडतील ते प्रोसेस मध्ये, पण ते अपडेटला दिसत नाही बरं. ते 54 लोक, 2 लोकांची केवायसी बाकी. दोघांचीच बाकी. हा 2 लोक जे केवायसी वाले आहेत, त्यांनी केवायसी करायला सांगा लोक. नाव यांनी 4 वेळेस मी फोन केला त्या लोकांना. नाव पण आहे, नाव पण सांगतो मी. आणि 2 लोकांचे पैसे ना दुसऱ्याच गावाला गेले. त्याला काय करता येईल आता? आता ते व्हिडिओ साहेबांनी ते पत्रव्यवहार बँकेला केला. हा कळवलं. मग ते दुसरे नाव आता जर आपण कसं होतं, एक जॉब कार्ड असला ना त्याला जर दुसऱ्याचं आधार कार्ड लागलं ना इनकेस सॅलिंग झालेलं आहे ना, त्यामुळे त्या सिस्टमला तो पेमेंट निघून जातो. जॉब कार्डमध्ये मिस्टेक झालेली आहे ते. 90 लोकांचे काहींचे हप्तेच पडलेले, सुरुवातच होत नाही. तर थोडंसं टेक्निकली त्यांना मत सांगायला सगळी माहिती आहे. तर तुमची माहिती त्यांना देता येईल आणि बाकी डिटेल काय असेल तर त्यांच्याकडनं लेखी घेऊन मी यांना कळवतो. हो तर मत सागरला सूचना करा, पाठवा. हां 1 तासात मी त्यांना मोकळ करतो. 1 तासात त्यांना मला लॅपटॉप घेऊन द्या. हा किंवा जी काय माहिती त्यांना त्याला बऱ्यापैकी माहिती आहे नावानुसार पाठवा. आलेले नव्हते, सध्या सरकारकडेच बंद होते, ते आता सुरू झालेले आहे. आणि उद्यापासून ज्यांचे मजुराचे पैसे राहिलेले राहील. टेक्निकलचा मुद्दा जो आहे, ज्याला कुशलचे पैसे त्याला शासनाकडेच पैसे यायला विलंब लागतोय आणि त्या पद्धतीने ते पैसे येत राहतील. फक्त आपली मागणी, आपली MB रेकॉर्डिंग झाली पाहिजे, मागणी सरकारकडे सादर झाली पाहिजे, मागणी ऑनलाईन वरती सरकारपर्यंत गेली पाहिजे. तो ज्या वेळेला तुमचा नंबर येईल त्यावेळेला नंबर येईल. त्याच्यात काही खालीवर होत नाही. कोणी म्हणून पैसे द्या मी लगेच काढून देतो असं काही होत नाही. तुम्ही जर आज ऑनलाईन मागणी केली तर ती तुमची ज्या वेळेला आजच्या तारखेत ऑनलाईन रुपये मागू नका. हा एखादा म्हणतो माझा फुकट पैसे काढून द्यायचे, तुम्ही तो सल्ला करा, काय फुकट द्या कसे द्यायचे ते द्या, मी तुमच्या म्हणणार नाही. परंतु ज्यांनी घाम ओतलेला आहे, ज्यांनी पैसे व्याजाने आणून खर्च केलेले, त्याच्या रुपयाला धक्का लागता कामा नये. एवढी काळजी सगळे अधिकारी घ्या. काम तुम्ही खरोखर केलं असेल तर तुम्हाला रुपये न देता पैसे काढून द्यायची जबाबदारी माझी राहील. परंतु तुम्ही परस्पर त्यांना चिरीमिरी करायची, नंतर काहीतरी तुमच्या हुसद्या व्हायच्या, सौदा जमायचा नाही किंवा काहीतरी व्हायचं आणि नंतर माझ्याकडे ते निपटायला आणायचं, मग ते काही ते योग्य होणार नाही. इथून पुढे तुम्ही ज्यांनी कोणाकडे पैसे देऊन ठेवले असतील, ग्रामरोजगार सेवक कोण आहे गावामध्ये आता? नाही. तुम्ही काय नाव तुमचं? शेख राजे. बर. आता ग्रामरोजगार सेवक तुम्हाला पण सांगतो, ग्रामसेवक साहेब इथं आहे, विस्तार अधिकारी पंचायतचे आहे आणि MRGचे इंजिनियर आहे. म्हणजे जे प्रमुख माणसं आहे ते सगळे इथं आहे MRGच्या संदर्भात. त्या सगळ्यांना सूचना करतो की इथून पुढं मस्टर काढायचे, द्या 2,000 रुपये, मस्टर भरायचं, ऑनलाईन करायचं, द्या 500 रुपये, द्या 700 रुपये. इंजिनियरचे ऑन बसलेले ते पण शेतकरीच माणूस आहे, म्हणून इथून पुढचा हातरास बंद झाले पाहिजे शेतकऱ्यांना. तुम्हाला सगळे यंत्रणा दिलेले,
ग्राम रोजगार सेवकाला 2% निधी मिळतो. जर तुम्हाला 1 लाखाचा मजुरी जर दिली असेल तर 2,000 रुपये सरकार त्यांना देतं का नाही भैया? मग तुम्ही मास्टर भरायचे पैसे कशासाठी घेता? बंद केले पाहिजे. म्हणजे आता हे बघा, हे सगळ्यांसाठीच करायचं आहे आपल्याला, काय तुमचं एकटा खंडाळण्यासाठी हा नियम नाही. आपला जो गट आहे शिरूर गटामध्ये हा जो प्रचंड भ्रष्टाचार फोफावलेला आहे त्याला कुठंतरी आपल्याला आळा घालायचा आहे. पूर्णपणे बंद होईल का नाही मला माहित नाही. तुम्ही सहकार्य केलं तर पूर्ण बंदही होऊ शकेल, परंतु आपल्याला कमीत कमी त्याला आळा घालायचा असेल तर हे पारवीर मंजुरीपासून पैसे द्यायचे, शेततळ मंजूर करायला पैसे द्यायचे. तुम्हाला सांगतो मित्र हो, तुम्ही आता 40,000 50,000 या अधिकाऱ्याकडे 5,000ही पोहोचत नाही.